नमस्कार, मी लोकयुक्त सरपंच श्याम फुलगावकर आणि आज आपण दुपारी 1 वाजता मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत घरपट्टी, पानपट्टी व दिवाबत्ती करामध्ये शासनाचा GR आला. त्या GR प्रमाणे 50% सूट बाबतचा एक अति महत्त्वाचा विषय आपण आजच्या मीटिंगमध्ये घेणार होतो. एक मीटिंगमध्ये पहिला विषय होता मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे, आलेले परिपत्रक व अर्ज वाचून दाखवणे, सन 2025-2026 27 वार्षिक अंदाजपत्र मंजुरी देण्याबाबतचा एक विषय आहे. आणि अति महत्त्वाचा विषय आहे समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत एप्रिल 2000 पूर्वीचे जे लोक घरपट्टी मध्ये थकीत वसुलीत आहेत त्या लोकांना शासनाने एक परिपत्रक काढला, GR काढला की त्या लोकांना 50% त्यात सूट द्यावी. परंतु तो अधिकार लक्षपूर्वक आहे का सगळे जेवढे उपस्थित आहे तेवढे, तो अधिकार सूट द्यायची किंवा नाही हा ग्रामसभेला दिलेला आहे. आणि ज्या लोकांना त्या कर वसुलीमध्ये सूट घ्यायची आहे ते लोक घरी झोपा टाकतात. दंडी दिली आहे, संपूर्ण गावाला जागरूक केलं आहे. आणि जर ग्रामसभेने जेवढे लोक उपस्थित आहेत त्यांनी जर तो ठराव नाकारला तर तुम्हाला त्या शासकीय योजनेचा फायदा होणार आहे का? तुम्हाला होणार नाही आहे. कारण ज्या लोकांनी विरोध केला तिथंच ते प्रकरण थांबणार आहे. मग तुम्हाला जर शासकीय योजनांची लाभ घ्यायचा आहे, तुम्हाला लोकयुक्त सरपंचाकडनं ग्रामविकासाची अपेक्षा आहे, तर तुमची ग्रामविकासासाठी उदासीनता काय आहे? तुम्ही ग्रामसभेला उपस्थित का राहत नाही? हा माझा संपूर्ण गावातील लोकांना पहिला प्रश्न आहे. आणि या बाईटद्वारे मी सर्व जे मीडिया आहे त्यावरती हे माहितीद्वारे सर्वांशी बोलणार आहे की तुम्ही जर माझ्याकडनं अपेक्षा ठेवताय लोकयुक्त सरपंचाकडनं, तर तुमच्याही माझ्याही तुमच्याकडनं अपेक्षा आहे की तुम्ही ग्रामसभेला यावं, आपलं सक्षमपणे मत मांडावं आणि ग्रामसभेचा जो वेळ आहे त्या वेळेस सर्वांनी उपस्थित राहून योग्य ते गाव विकासासाठी निर्णय घ्यावे. तर उदासीनता आहे, दुर्भाग्य आहे की लोक ग्रामसभेला येण्यासाठी एवढ्या संत गतीने चालतात की एकचा टाइम आहे. आता मला वाटतं जवळपास 1:30 वाजताय, 1:45 होत आहे. अजून आपण 10-15 मिनिटं वाट बघू कोरम पूर्ण होण्याची. नाही झालं तर पुढच्या सभेची तारीख डिक्लेअर करू आणि त्या सभेला जो निर्णय घेतला जाईल तो अंतिम निर्णय राहणार आहे. त्याला मला लोकयुक्त सरपंचही काही करू शकणार नाही. आज अभियानांतर्गत 50% घरपट्टी, पानपट्टी किंवा देवभत्ती करामध्ये शासनाने जो निर्णय काढला सूट, तो का काढला? सभा तहकूब होण्याची शक्यता पण मी समजून सांगतो तुम्हाला की ग्रामपंचायतीचं उत्पन्न ज्या पद्धतीनं आहे आज आपल्या ग्रामपंचायतीकडे चालू आणि मागील थकबाकी पकडून जवळपास 62,19,648 रुपये थकबाकी आहे. म्हणजे तुमच्याकडनं येणारा जो कर आहे तो 62 लाखाच्या घरात जवळपास थकीत आहे. आणि ग्रामविकासाला बाधा का पोचते? कारण ग्रामपंचायतीकडे जो निधी उपलब्ध असतो त्या निधीवरती ग्रामविकासासाठी जो खर्च केला जातो त्यातून केला जातो. तुम्ही माझ्याकडनं खूप अपेक्षा ठेवता, मॅडमकडनं अपेक्षा ठेवतात, मेंबरांकडनं अपेक्षा ठेवतात की ग्रामविकास झाला पाहिजे, आमच्या घराजवळची गटर दुरुस्ती होत नाही आहे. पण त्याला निधीची गरज असते. आणि जोपर्यंत तुम्ही निधी इथं ग्रामपंचायतीला टॅक्स पे करणार नाही तोपर्यंत इथं विकास शक्य नाही आहे. तो निधी मिळतो, त्या निधीमधनं ज्या आमच्या परीने प्रयत्न केले जातात ते कुठेतरी कमी पडत असतील. आणि तुमचे आरोप असतात आमच्याकडे की सरपंच लोकनियुक्त झाले, गावाचा विकासच होत नाही आहे. तर जेवढा ग्रामविकासाला मी सहभागी आहे ना तेवढेच तुम्ही सहभागी आहे. आणि त्याच्यासाठी तुमचं सर्वांचं वेळेत टॅक्स पे करणं फार गरजेचं आहे. मग मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान जेव्हा राबवलं गेलं ना तेव्हा सरकारच्या लक्षात आलं की ग्रामपंचायतीकडे विकासासाठी निधीच नाही आहे. बऱ्याचशा ग्रामपंचायती, फुलगाव सोडून द्या, पण त्याच्या इतर जे ग्रामपंचायती आहेत त्यांच्याकडे निधी उपलब्ध नाही. तर सरकारला असं वाटलं की लोकांना 50% सूट दिली, आर्थिक परिस्थिती कमजोर असते, ग्रामीण भाग असतो, शेतकरी आहे, उत्पन्न आलेली निसर्गाची वाहतूक झाली तर तो थकीत झाला. मग त्याच्यासाठी सरकारने काय केलं की 50% त्यांना सूट दिली की एप्रिल 2025च्या पूर्वीचे लोक जे आहेत त्या लोकांना 50% सूट देऊ, म्हणजे त्यांना काहीतरी कुठेतरी शासकीय योजनेचा लाभ होईल आणि ते कर जे चालू वर्षाचे कर आणि मागील कर असं भरून ते थकबाकी मुक्त होतील. म्हणजे त्यात त्यांना संपूर्ण गावाला किंवा ग्रामस्थांना त्याचा लाभ होणार आहे. उदासीनता अशी आहे की ग्रामसभेची दवंडी देऊन ग्रामसभा एवढं प्रभावीपणे घेण्याचा प्रयत्न करून लोक त्या ग्रामसभेला येण्यास इच्छुक नाही आहे. मग उदासीनता काय? योजनेचा लाभ कोणाला होणार आहे? ग्रामस्थांना होणार आहे.
निधी उपलब्ध झाला, आपण टॅक्स पे केला, तर त्याचा फायदा कोणाला होणार आहे? ग्रामपंचायतीला होणार आहे आणि ग्रामस्थांना होणार आहे. सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य हे फक्त माध्यम आहे तुमच्या विकासासाठी, पण खरा निर्णय घ्यायचा आहे ना तो ग्रामस्थांना घ्यायचा आहे. निर्णय घेण्याचा अधिकार हा ग्रामसभेला आहे आणि सर्वोच्च सभा ही ग्रामसभा असते. माझा बोलण्याचा उद्देश आहे की जे झोपलेले आहेत घरी त्यांना जागे करण्याचा आहे. एखाद्या सभेतून एवढा गोंधळ की त्या सभेच्या चर्चेला अर्थ शिल्लक राहत नाही आणि अतिमहत्वाचा विषय असला की कोणीच येत नाही. मग ह्या योजनेचा लाभ ग्रामस्थांना मिळणार आहे, सरपंचाला नाही, सदस्यांना नाही, ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना सुद्धा नाही. याचा बेनिफिट एवढाच आहे आम्हाला की तुमच्याकडनं येणारा टॅक्स जर वेळेत वसूल झाला ना तर आम्हाला ग्रामविकासाला चालना देता येईल, तुमच्या ज्या तक्रारी आहेत त्या वेळेत सोडवता येतील. आणि हा निर्णय घेण्याचा अधिकार जरी शासनाने परिपत्रक काढलेलं असलं की 50% सूट देण्यात यावी, तर तो अधिकार हा ग्रामसभेला दिला आहे. ग्रामस्थांनी ठरवायचं आहे की 50% सूट द्यायची का नाही द्यायची. मग आज हा महत्त्वाचा निर्णय होता. तुमची उपस्थिती आम्हाला अनिवार्य होती की तुम्ही कोरम पूर्ण करावा आणि कोरम पूर्ण करून योग्य तो निर्णय घ्यावा. पण मला जे दिसत आहे तो कोरमच नाही आहे. आम्हाला एक प्रोटोकॉल असतो, आम्ही 30 मिनिटं 45 मिनिटं वाट बघू ग्रामस्थांची आणि पुढची तारीख देऊ. परत आणखी कोरम हवे, त्यात 10-15 लोक जरी उपस्थित असले तर ते लोक जे निर्णय घेतील तो अंतिम निर्णय मानला जाईल. मग एवढं तुम्हाला जीवाचा आकांक्षा करून, एवढं मनापासून तुम्हाला ग्रामसेवेचं महत्त्व सांगून तुम्हाला कळत नाही आहे. गाव आदर्श आहे, फुलगाव आदर्श गाव फुलगाव हे संबोधिले जातं. मग तिथले लोक बौद्धिकदृष्ट्या सक्षम असताना ही उदासीनता काय? मला प्रश्न पडतो. 2 वर्ष होत आहे मला आता लोकनियुक्त होऊन. तुमच्यापर्यंत आम्ही प्रत्येक माध्यमातून जाण्याचा प्रयत्न करतो. आता मीडियाच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करणार आहे. बुद्धिवान लोकांनी, सुशिक्षित लोकांनी ग्रामसभेला यायचं नाही असं शासनाचा काही निर्देश आहे का? काही प्रोटोकॉल आहे असा? सुशिक्षित गाव आहे संपूर्ण, पण तुमच्यात एक मानसिकता आहे जे मी अनुभवली की आम्ही नोकरदार आहे, आमचा ग्रामपंचायतचा काही एक संबंध नाही. ही मानसिकता सर्वात आधी डोक्यातनं काढून घ्या. ग्रामपंचायत ही तुमच्या सर्वांसाठी आहे. तुमच्या जन्मापासून तर मृत्यूपर्यंत, तुमच्या शिक्षणापासून तर आरोग्यापर्यंत सर्व सुविधा ह्या ग्रामपंचायतशी निगडीत येतात. तुम्ही सर्वांची अपेक्षा तुम्ही त्याच उत्सुकतेने, त्याच महत्त्वाच्या विचारांनी इथं ग्रामसभेत यावं. एक 2-4 लोकांनी गोंधळ करायचा, बाकीच्या लोकांनी गमती बघायचा, हा चुकीचा विषय आहे. कोरम अभावी मीटिंग तहकूब करण्याची वेळ येते आहे, कारण माझ्या अंदाजे कोरम होणार नाही पूर्ण. पण आता काही महिला येतात, आणखी 10-15 मिनिटं वाट बघू, तुम्हाला सभा तहकूब करावी लागणार आहे. पुन्हा तुमचे सर्वांचे मनापासून मी आभार मानतो की जेवढे उपस्थित आहेत तेवढे सुज्ञ लोक आहेत. पण जे लोक आता घरी आहेत त्यांना मी विनंती करतो की ग्रामसभेचं महत्त्व समजून घ्या. ग्रामसभा काय असते आणि कोणासाठी असते. सरपंच वारंवार तुम्हाला सांगून तोही कंटाळेल आणि तो थांबून जाणार की लोक उदासीन आहे, मी कितपत जागे करावं. या मीडियाच्या माध्यमातून मी एक वेळा तुमच्यापर्यंत येणार आहे. बघूया पुढे काय तुमच्यापैकी किती लोक जागरूक होत आहेत. माझ्या परीने मी प्रयत्न करतोय लोकनियुक्त सरपंच म्हणून ग्रामपंचायतचा कारभार तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा. विनंती करायची की आमच्या गावात मेंबरच नाही. आजच्या मीटिंगला मला मेंबरच दिसत नाही. तर मीटिंग आम्ही येऊन काय करायचं? का सरपंचाने कॉन्टॅक्ट घेतला का बाईनं, का हाही काही रिकामा माणूस त्यांनी घेतला? काका तुमचा जो विषय आहे ना की मेंबर नाही आहे, ग्रामसभा मेंबर उपस्थित असणं अनिवार्य आहे, ठीक आहे. पण सर्वात आधी ग्रामस्थांनी उपस्थित राहणं फार गरजेचं आहे. इतरांकडे बोट दाखवण्यापेक्षा, माझा पहिला प्रश्न तुम्हाला आहे की इतरांकडे बोट दाखवण्यापेक्षा 4 बोटं आपल्याकडे असतात. सर्वात प्रथम जागरूक नागरिक असणं फार गरजेचं आहे. ग्रामपंचायत सदस्य जागरूक नसतील किंवा असतील तो विषय वेगळा नगण्य आहे, पण आधी ग्रामस्थांनी जागरूक होणं फार गरजेचं आहे. आणि ग्रामस्थांनी जागरूक नसतील ना तर ग्रामविकास हा शक्य नाही आहे. माझं म्हणणं आहे इथे या सभेमध्ये चर्चा करताना बौद्धिकदृष्ट्या चर्चा करायला पाहिजे. इथे वादविवादाच्या विषयावरती चर्चा होते किंवा त्या विषयावरती वादन होतो, हे चुकीचं आहे. आपलं गाव आदर्श आहे तर माझं असं मत आहे की आपली सभाही आदर्श व्हायला पाहिजे, एकदम खेडीमेडीची व्हायला पाहिजे.
पण ज्या आक्रमकतेने सभा होतात तर बाकीच्या लोकांची मानसिकता बदलते. सभेत गोंधळ होतो, आम्ही येत नाही म्हणे, आमचं कामच नाही सभेला येणं. मग ती सभा, ती सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणं हे ग्रामस्थांचं काम आहे. एखादा व्यक्ती गोंधळ घालतोय, त्याला थांबवण्याचं काम अधिकाराचं आहे, अध्यक्षांचं आहे. पण तुमचंही काम आहे तेवढंच की सूत्र नागरिक जर सभेमध्ये जास्तीत जास्त उपस्थित राहिले ना तर ग्रामसभाही योग्य होते. एखादा माणूस असतो की त्याला त्याच्या विकृती असते, तो करतो गोंधळ. मग गोंधळ करतो ना, आपण यायचं नाही का सभेला, योग्य निर्णय घ्यायचा नाही का, तर नाही घ्यायचा असतो. आणि हे ज्या योजना येतात ना, ह्या ग्रामस्थांसाठी येतात, ह्या ज्या योजना येतात तुमच्या हितासाठी येतात. मी सरपंच म्हणून माझा प्रयत्न आहे की माझ्या गावातले लोक नागरिक जागरूक झाले पाहिजे. मला आता 2 वर्ष येत आहे आणि मला नाही माहिती याच्या आधी कशा सभा झाल्या, मी ह्याच गावचा नागरिक आहे. परंतु मी माझ्या परीने लोकनियुक्त म्हणून किंवा माझ्यासोबत जे सदस्य आहेत ते सदस्य म्हणून आम्ही प्रत्येकजण प्रयत्न करतो की तुमच्यापर्यंत योग्यरित्या माहिती पोहोचली पाहिजे. पण तुम्ही ज्या कासवाच्या गतीनं चालतात ना, हे ग्रामविकासासाठी बाधक आहे. जर कोरम पूर्ण नाही झाला तर थांबणार विषय, पुन्हा पुढच्या सभेला घ्या. आम्हाला मंडपसाठी परत खर्च करायचा आहे, आम्हाला साऊंड सिस्टीमसाठी परत खर्च करायचा आहे, आम्हाला व्हिडिओ शूटिंगसाठी परत खर्च करायचा आहे. मग ह्या खर्च जो कोणासाठी होतो आहे, तुमच्यासाठी होता, तुम्हाला जागरूक करण्यासाठी होता. तुमच्या मानसिकतेमध्ये जे काही बर्डन भरलेलं असेल किंवा तुमच्या मानसिकतेमध्ये जे काही विचार जन्माला आले असतील ते बदलवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. कारण आपलं गाव हे प्रत्येक गोष्टी सक्षम समृद्ध झालं पाहिजे. आता मला सांगायचा विषय आहे की मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये आपलं गाव कोणत्याच रँकला नाही. दुर्भाग्याची गोष्ट आहे. मला अधिकारी म्हणतात की तुमचं गाव त्या रँकमध्ये असतं तर तुमच्या गावाने पहिला पुरस्कार मिळवला असता. पण आपण त्या रँकमध्ये सुद्धा नाही आहे, प्रथम चाचणी फेरीत सुद्धा नाही आहे. का नाही आहे? कारण आपल्या सभा तर खूप होत आहेत. आपले नागरिक जे आहेत ना ते जागरूक नाही आहेत आणि ही जागरूकता आणणं फार गरजेचं आहे. मी आज मीडियाच्या माध्यमातून मी स्पेशल माझं बाईट अशासाठी घेतलं की तुमच्यापर्यंत तुम्ही सर्व आता मोबाईल धारक झाले, म्हणजे सर्वांकडे मोबाईल आहे आणि तुमचा जास्तीत जास्त वेळ हा मोबाईल बघण्यात जातो. मग सरपंच तुमच्या घरापर्यंत येऊ शकत नाही, दौंडी देऊन झाली, ग्रामसभेचे अजेंडे चिकटून झाले तरी तुमच्यात जागरूकता नाही आहे. मग मला आता दुसरा पर्याय की मी मीडियाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचू. पण तुम्ही झोपता झोपता तुम्ही सरपंचाला बघणार, तर ती 5 मिनिटं तरी ऐकणार सरपंचाला की सरपंच काय म्हणतोय. तुम्ही जागरूक व्हा, तुमच्या शेजाऱ्याने जागरूक करा आणि ग्रामसभेला सर्वात जास्तीत जास्त लोकांनी या आणि ग्राम विकासासाठी सकारात्मक निर्णय घ्या. तुमच्या मनात एक मानसिकता आहे की गावाचा विकास फक्त 4-5 लोकांनीच बोलायचं, असं नाही. ग्राम विकासासाठी प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे, योग्यरित्या कायदा समजून घेण्याचा अधिकार आहे आणि आमचं काम आहे तुमच्यापर्यंत योग्यरित्या माहिती पोहोचवणं. पण तुमची ऐकून घेण्याची मानसिकताच नसेल तर शक्य नाही. किती दिवस प्रयत्न करणार आम्ही तुम्हाला जागा करायचं. झोपलेल्या व्यक्तीला जागा करता येतं, पण ज्याने झोपेचं सोंग घेतलाय ना त्याला जागा करता येत नाही. सोंग घेतलेला माणूस कायम फक्त झोपेचं सोंग करतो, त्याचा विकास शक्य नाही, गावाचा विकास सुद्धा शक्य नाही. माझ्यासारखे कितीतरी सरपंच येतील, कितीतरी सदस्य येतील आणि जातील. तो प्रयत्न एकच आहे, तुमच्यात जागरूकता आली पाहिजे. शासकीय परिपत्रक येतात, अजेंडे येतात, जे काय तुमच्या अजेंड्यावरती आम्ही विषय घेतो कोणासाठी आहे? तुमच्यासाठी, गावासाठी आहे, आपल्या विकासासाठी आहे. पण तुमची उदासीनता सांगते की तुम्हालाच गावाचा विकास नको आहे. तुम्ही आरोप आमच्यावरती करताय. एक बोट दाखवलं ना 4 तुमच्याकडे आहे. या मीडियाच्या माध्यमातून परत मी तुम्हाला शेवटचं सांगेल की आता मला मीटिंग तहकूब करावी लागेल. कोरम जर पूर्ण नाही झाला तर येणाऱ्या पुढच्या सभेला ज्यांना असं वाटतं की शासकीय योजनेचा लाभ आम्हाला मिळाला पाहिजे, 50% सूट मिळून आमच्यावरती जे काय थकबाकी आहे ते क्लिअर झाली पाहिजे आणि आम्ही रेग्युलर प्रवाहात आलं पाहिजे आणि ग्रामविकास झाला पाहिजे, तर त्याच्यासाठी तुम्ही सर्वांनी जागरूक होणं आणि संपूर्ण तुमच्या परिसरातल्या लोकांना जागरूक करणं फार गरजेचं आहे. पुन्हा पुन्हा प्रयत्न करतोय, पुन्हा सांगतोय, तुम्ही येताना तुमच्यासोबत तुमच्या शेजारचे 4 लोक आणण्याचा प्रयत्न करा. त्यांना महत्त्व समजून सांगा ग्रामसभेचं काय आहे ते.
त्यांच्या मनामध्ये नैराश्य असेल ते दूर करा, जेणेकरून ग्रामविकास कशा प्रकारे होतो. प्रत्येक बाबतीत आरोप करणं सोपं आहे, पण त्या आरोपांचं निरसन करणं खूप कठीण आहे. एक लोकनियुक्त सरपंच म्हणून 2 वर्षाचे जे अनुभव आहे ते अनुभव सांगतो. त्या अनुभवामध्ये खूप विचित्र अनुभव आले. प्रत्येक वेळेस ग्रामसभेमध्ये मंजुऱ्या घेणे किंवा प्रत्येक वेळेस ग्रामस्थांना विचारणं, लोकनियुक्त असून मला ग्रामविकासासाठी तुमच्या सहकार्याची फार गरज आहे. ज्या पद्धतीने गावाचा कारभार चालला आहे ना, खूप विचित्र आहे, उदासीनता आहे, विकास कामं थांबलेली आहेत. कुठेतरी मागच्या ग्रामसभेत त्याला चालना भेटली आहे, ह्या ग्रामसभेला परत उदासीनता दिसली आहे. माझा प्रयत्न आहे तुम्हाला जागरूक करणं, जागं होणं न होणं हा तुमचा प्रश्न. एक लोकनियुक्त सरपंच म्हणून तुम्हाला पुन्हा विनंती करतो. आणि मला दादा किती झाले साहेब? 39. कोरम पूर्ण होणार नाही आहे, त्याच्यामुळे मी सभापतीची घोषणा करतो. 100 होणार नाही ताई. किती आता जे फ्लो दिसतोय ना तिचा न करता 100 होणार नाही आहे, म्हणून सभा तहकूबची घोषणा करतो. पुढची सभा दिनांक 5/12/2025 रोजी. कोणती तारीख? शुक्रवार. पुढची सभा 5/12/2025 रोजी दुपारीच ठेवूया तुमच्यासाठी. 2चा टाइम ठेवतो. नाही मॅडम, कोणाची गरज नाही आहे त्याला. होणार नाही मॅडम एवढं, कारण ह्या ज्या कामाला जाणार नाही 65 लोक आहेत. 65 मध्ये 100 नाही होणार त्याला. कोरम नाही होणार. टाइम सकाळचा घ्यायचा का? सकाळचाच आपल्या आज दुपारची मीटिंग आहे, पण मग तरी सुद्धा आले नाही कुणी. आता दुपारच्या वेळेस आहे आता आपली ग्रामसभा. लेडीज येतात 2 वाजेपर्यंत येतात ना लेडीज. आपण करूया. शुक्रवारी दुपारी 2चा टाइम तुमच्यासाठी. मॅडमला काम आहे, पण मॅडमच्या अडचणी असताना सुद्धा मी तुमच्या हितासाठी निर्णय दुपारचा घेतोय. मला पुढच्या वेळेस जरी तुम्ही आता एवढे दिसताय, एवढे लोक उपस्थिती पाहिजे, पण तुमच्या व्यतिरिक्तही संपूर्ण गावातल्या लोकांना तुम्ही जमा करा. महत्व सांगा, नाही तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही. एखाद्या दुसऱ्या लोकांनी जर त्याला विरोध केला तर तुमची आजची योजना गेली. सरपंचही काही करू शकत नाही. हा अंतिम निर्णय ग्रामसभेला घ्यायचा आहे. आमचा प्रयत्न आहे तुमच्यापर्यंत योजना पोहोचवणं. ग्रामविकासासाठी ग्रामपंचायतचाही फायदा होणार आहे, तुमचाही होणार आहे. आजची सभा तहकूब केली म्हणून घोषणा करतो. आणि 5 तारखेला तुम्ही दुपारी 2 वाजता. ताई, तुम्ही जेवढ्यांनी मागणी केली ना, तुमच्या मागणीला मान दिला, पण माझं म्हणणं तुम्ही 100 लोक जमा करून आणणं तुमचं काम आहे. कोरमची गरज नाही आहे, परंतु ग्रामविकास दाखवा.